गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवरील नक्षलवाद विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। परिणामी गडचिरोली जिल्ह्यातनं माओवादी जवळपास संपुष्टात आले। 6 कोटींचं बक्षीस असलेला भूपती यांच्यासह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलंय। माओवादी चळवळीच्या इतिहासातील हे सगळ्यात मोठं आत्मसमर्पण मानलं जात आहे। माओवाद्यांच्या सर्वोच्च नेत्यानं यावेळेला आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली पोलिसांचं आणि राज्य सरकारचं हे मोठं यश मानलं जात आहे। गेली 40 वर्ष माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी भूपती हा सक्रिय होता। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीमध्ये आज जाणार आहेत। यावेळेला भूपतीच्या आत्मसमर्पणासंदर्भात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे। भूपतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असतील तर शरणागती पत्करू अशी अट ठेवली होती। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, एकीकडे भूपतीची अट पाहायला मिळते आणि आज मुख्यमंत्र्यांचा दौरा, काय नेमकं घडणार गडचिरोलीत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जवळपास 8:30 पावणे 9च्या दरम्यान इथे उपस्थित राहतील गडचिरोली मध्ये आणि हेलिकॉप्टरनं ते येतील। आजचा दौरा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि जे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस हे व्यस्त होते। उद्या त्यांना वेळ उपलब्ध होती, पण सर्व दौरे बाजूला ठेवून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली येथे दाखल होत आहेत आणि 61 माओवाद्यांचं शरणागती जी आहे ती होणार आहे। भूपतीसह हे 61 माओवादी जे आहे यांची शरणागती आता अत्यंत महत्वाची आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाची प्रत हातात घेऊन आता यापुढचं आयुष्य हे सगळे 61 माओवादी जे आहे ते भारताचे संविधान कायदे यांच्या अंतर्गत आपलं जीवन व्यतीत करतील अशी शपथ घेणार आहे। आतापर्यंत संविधानावरती या लोकांचा विश्वास नव्हता, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण की इतकी मोठ्या ही जी संख्या आहे सर्वात मोठी आहे इतिहासातली। इतकं 61 माओवादी भूपतीसह हे आज भारताचं संविधान हाती घेणार आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद जो आहे तो संपण्याच्या मार्गावरती आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत माओवाद हा देशातून मुक्त करण्याची जी डेडलाईन आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आखून दिलेली आहे आणि त्या दिशेनं हे मोठं पाऊल आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथे दाखल होतील आणि गडचिरोलीमध्ये दाखल झाल्यानंतर 61 माओवाद्यांना महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे माओवाद्यांनी शरणागती पत्करल्यानंतर त्या योजनेअंतर्गत या 61 जणांना लाभ दिला जाईल आणि त्यांचं पुनर्वसन जे आहे ते केलं जाईल। त्यामुळे गडचिरोली जिल्हा हा जो शेवटचा जिल्हा समजला जात आतापर्यंत तो महाराष्ट्राचा पहिला जिल्हा व्हावा यासाठी ही मोहीम आहे पोलिसांची ही अत्यंत महत्वाची आहे। अगदी खरं आहे आणि अर्थातच घरचे भेदी जे होते त्यांना पुन्हा एकदा घरचे करण्याचा हा प्रयत्न यशस्वीरित्या सुरू होतोय असं म्हणावं लागेल आणि कोटींचं बक्षीस असणारा भूपती समर्पित आज कशा पद्धतीनं होतो हे देखील पाहावं लागेल। तुर्तास प्रवीण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नेमका 40 वर्ष कार्यरत असणारा भूपती आहे कोण पाहूयात। भूपतीचं आत्मसमर्पण नक्षल चळवळ मोडीत निघतेय। माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा तो सदस्य आहे। 69 वर्षांचा भूपती जो बीकॉम झालेला आहे। नक्षलवादी चळवळीतला हा जहाल नेता म्हणून ओळखला जातो। तर महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजन मध्ये तो सक्रिय आहे। 40 वर्षांपासून संघटनेमध्ये तो कार्यरत आहे। तर गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशची जबाबदारी त्याच्यावर होती आणि नक्षलींचा म्होरक्या, नक्षलींसाठी काम करणारा। नेमकं आत्मसमर्पणाआधी भूपतीनं काय म्हटले पाहूयात। सशस्त्र संघर्ष निष्फळ ठरल्याचं मान्य करतो। शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन आहे। माओवाद्यांचा जनाधार घटला आहे हे देखील त्यानं मान्य केलेले। शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झालाय। संघर्ष नव्हे तर संवादच पर्याय आहे असंही भूपतीनं म्हटलेलं आहे आत्मसमर्पण करण्यापूर्वी।